EVM म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि इलेक्शन कमिशन म्हणजे काय निवडणूक आयोग. परंतु या ठिकाणी हे दोघांचे नाव आता बदलण्याची गरज पडणार आहे काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर EVM जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे ते आता इलेक्शन वोटिंग मॅनेजमेंट झालेलं आहे. इलेक्शन वोटिंग मॅनेजमेंट ते झालेलं आहे. आणि दुसरं जे आहे ते इलेक्शन कमिशन जो आहे तो इलेक्शन कमिशन आता इलेक्शन कोऑर्डिनेटर झाल्यासारखं काम करत आहे. कारण इलेक्शन कमिशनवर ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये अत्यंत गंभीर असे आरोप आहेत. त्याच्यात आपण आता विचार करणारच आहोत. परंतु ही जी पूर्ण बिहारची निवडणूक झाली त्याच्यामधून जे 3 प्रकारचे जे संदेश आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे देण्यात आलेले आहेत. पहिला जो संदेश आहे तो निवडणूक आयोगाच्या मार्फत देशाला दिला गेलेला आहे. दुसरा जो आहे तो संदेश आहे विरोधी पक्षांना आणि तिसरा जो संदेश आहे तो आहे देशातील नागरिकांना.